थेट जाऊया अमरावतीला। अमरावतीतल्या अचलपूरमध्ये बच्चू कडूंचा सध्या आंदोलनाला सुरुवात होतीये। चक्काजाम आंदोलन या ठिकाणी होत आहे। आपले प्रतिनिधी सूरज दहाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या ठिकाणी रस्त्यावर टायर जाळत या सगळ्याचा निषेध व्यक्त होतोय। सुरुवातीला जर आपण पाहिलं तर पदयात्रा काढलेली होती, उपोषण करण्यात आलेलं होतं आणि आज मात्र चक्काजाम आंदोलन बच्चू कडूंच्या या नेतृत्वात प्रहारचं अमरावतीत। सूरज नक्की लागवी आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी दिव्यांगांना 6,000 रुपये मानण्यासाठी बच्चू कडू आक्रमक झालेले होते। आज जर पाहिलं तर सध्या मी अमरावतीच्या अचलपूर टोल नाक्यावर या ठिकाणी जर पाहिलं तर मोठी जाळपोळ या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे कार्यकर्ते जे आहे राज्य सरकार विरोधात आक्रमक झालेले। सध्या जर पाहिलं तर ही संपूर्ण टायरची जाळपोळ या ठिकाणी केलेली आहे आणि अचलपूर परतवाडा अमरावती हा रोड पूर्णपणे ब्लॉक केलेला आहे। हा जर रस्ता जर पाहिलं तर हा तिकडल्या दिशेने म्हणजे मध्य प्रदेशच्या दिशेने जातो, मात्र हा संपूर्ण रोड जाम केलेला आहे। हजारोंच्या संख्येने जे नागरिक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण बच्चू कडू यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय बच्चू भाई एकंदरीत काय मागणी आहे, काय? तो जब तक कर्जमाफी की तारीख नहीं मिलती तब तक आंदोलन जारी रहेगा। हिंसा पडत लागलेला आहे, टायरची जाळपोळ झाली आहे, कार्यकर्ते आक्रमक राज्यावर आंदोलन पेटलेलं आहे। गांधीगिरीहून आता आम्ही भगतसिंगगिरीवर आलो आहे आणि आता इथून आम्ही सरळ मंत्रालयात घुसणार आहोत आणि ते तारीख न सांगताय। तुम्ही जशी तारीख सांगत नाही ना कर्जमाफीची, तशी आम्ही तारीख न सांगता मंत्रालयात घुसू। आता भगतसिंगाचा पार्ट 1 भाग सुरू झाला, तो थर्ड शेवटपर्यंत आम्ही व्यवस्थित सरकारला घेण्याचा प्रयत्न करू। कार्यकर्ते आक्रमक झाले, रस्त्यावर टायराची जाळपोळ सुद्धा सुरू झालेली आहे। कार्यकर्त्यांना अवस्था आहे ना, हे ज्वारी पाहा ना, 1500 रुपयात विकावं लागली ज्वारी, 3300 रुपये भाव आहे। अजून पोर्टल बंद आहे, तुमचं खरेदी बंद आहे आणि तुम्ही म्हणता पीक चांगलं होते। अरे पीक चांगलं झालं पण भाव कोण देणार आहे? भाव देण्याची भाषा बोला ना। कोण कर्जमाफी मागतो? तुम्हीच बोलले होते मला थेट कर्जमाफी मागण्याची गरज का पडली? कारण भाव दिले नाही। 33 रुपयात आमची सोयाबीन विकावं लागली, आज 1500 रुपयात ज्वारी विकावं लागतं। कसा जगणार आहे शेतकरी? न मागता तुम्ही बाकीच्या योजना सुरू करताय, शक्तीपीठ सुरू करता, उद्योगपत्यांसाठी मोठ्या उद्योगपत्यांसाठी तुमच्याजवळ पैसा आहे आणि गरीब शेतकरी मजुरासाठी, मेंढपाळासाठी, मच्छीमारासाठी, आमच्या दिव्यांगासाठी पैसे नाहीये। सूरज मला थेट बच्चू कडूंशी संवाद साधायचा आहे। सूरज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, थेट बच्चू कडूंना संवाद साधायला द्या। यस 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 हॅलो बच्चू कडू नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठी मध्ये। हॅलो, आवाज नाही येत आहे। माझा आवाज येतोय? हॅलो हॅलो साहेब माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत बच्चू कडूची? पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। बच्चू कडू थेट आपल्या सोबत जोडले जातात। या दृश्यांवर आपली नजर कायम असेलच, बच्चू कडूंशी संवाद आपण साधणार आहोतच, पण राऊतही बोलतायत। पाहूया या घडीला या दोन महत्त्वाच्या बातम्या एकाच वेळी। एकीकडे राऊत दिल्लीत बोलतायत या सगळ्या संदर्भात, तर बच्चू कडूंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन हे सुरू झालेले आहे। बच्चू कडू जोडल्यानंतर आपण पुन्हा बच्चू कडूंशी थेट संवाद साधण्याकरता जाणार आहोत। हे सरकारमधले 2-3 लोक हे मौज मजा करत फिरतात नरेंद्र मोदीप्रमाणे। काय चाललं या महाराष्ट्रामध्ये? त्या गडचिरोलीला गेले दुसऱ्याच्या दिवशी आणि तिथून म्हटले की शहरामध्ये नक्षलवाद वाढला आहे। परत बोलले की शहरामध्ये माओवाद नक्षलवाद वाढला आहे। अहो तुमच्या पक्षामध्ये आणि सरकारमध्ये नक्षलवाद आहे। नक्षलवाद म्हणजे हिंसाचार असेल तर तुमचे लोक हिंसाचार करतायत। काल दौंडमध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावानं एका नर्तिकेवर गोळ्या चालवल्या। ही हिंमत येते कुठून? या सगळ्यावर नजर आपली कायम असणार आहे, पण बच्चू कडू थेट आंदोलना स्थळावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बच्चू कडूजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। आपल्याला आवाज येतोय माझा? अगदी सुरुवातीला केलेलं उपोषण, त्यानंतरचा रास्ता रोको आणि आता मात्र एल्गार, तुम्ही म्हणताय की आता मात्र आपण गांधीगिरीवरून आता भगतसिंगगिरीवर आलेलो आहोत, अशा शब्दात तुम्ही तुमच्या आंदोलनाचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। नेमकं काय चाललंय बच्चू कडूंच्या मनात आता?
आणि आम्ही रायगडला 3 दिवसाचं उपोषण केलं, रक्तदान शिबिर केलं प्रत्येक आमदाराच्या घरासमोर आणि 7 दिवस बगर पाण्याचं आणि बगर अन्नाचं अन्नत्याग आंदोलन केलं आणि पैदल आम्ही 8 दिवस चाललो. सरकार मानायला तयार नाही, बनवाबनवी करताय सरकार आणि म्हणून आता चक्का जाम. आणि याच्यानंतर भगतसिंग गिरी आता सुरू झालेली आहे. कुठल्याही क्षणी आम्ही मंत्रालयात घुसू, तारीख न सांगता. सरकारनं कर्जमाफीची तारीख सांगावी, मेंढपाळाचा प्रश्न असेल, आमच्या मच्छीमारांचा असेल, शेतमजुरांचा प्रश्न असेल, दिव्यांगांचा प्रश्न असेल, दुधाच्या बाबतीत भेसळयुक्त दुधाच्या संदर्भात कायद्याचा विषय असेल, हे जर याच्यावर निर्णय घेतले नाही तर कुठल्याही क्षणी आम्ही मंत्रालयात घुसू. आता भगतसिंग गिरी सुरू झाली आजपासून. अगदी बच्चू कडूजी, पण या सगळ्या प्रकरणी तुम्ही अनेकदा भेट घेतली, अनेक लोकप्रतिनिधींनी तुमची भेट घेतली, संवाद साधला गेला, का तोडगा काढला जात नाहीये? कुठं अडतंय? कुठं समन्वय कमी पडतोय का? काय नेमकं होत आहे? काय आरोप आहे तुमचा? 7 एप्रिलला मुख्यमंत्र्यांची बैठक झाली, त्याच्यात सांगितलं का 8 दिवसात प्रस्ताव दिव्यांगाच्या कॅबिनेट समोर आणा. एकही प्रस्ताव आला नाही. नंतर बावनकुळे साहेबांकडे बैठक झाली, त्याचं इतिवृत्त हाती आलं नाही. मंत्र्यालय निर्देश दिले पण त्याचे परिपत्रक निघत नाही. मीटिंग घ्यायची, आदेश काही करायचे नाही, त्याच्यावर अंमलबजावणी करायची नाही. समिती नेमाची पण तारीख सांगायची नाही. ही बनवाबनवी थांबली पाहिजे. मुख्यमंत्री एकाएकी म्हणते यावर्षी पीक पाणी चांगलं असेल, मग यावर्षी पीक पाणी चांगलं आहे म्हणून तुम्ही कर्जमाफी करणार नाही असं म्हणता, तर मागच्या वर्षी पीक पाणी चांगलं होतं ना, ज्वारी चांगली पिकली होती ना, 1500 रुपये विकावं लागतं, 3300 रुपये हमी भाव आहे, अर्ध्या पैशात विकावं लागतं. कसा जगणार आहे शेतकरी? 3300 रुपयामध्ये आम्ही पाहतोय. माझं सोयाबीन विकावं लागलं 5000, तूर विकावं लागली, अर्धे अधिक भाव भेटत नाही. आणि मग अशा अवस्थेत पिकलं पण लुटलं, याच्यासाठी कर्जमाफी करत आहे. काय वाटतं तुम्हाला, काय या सगळ्या संदर्भात घोषणा होताना दिसत नाहीये? नुकतंच पावसाळी अधिवेशन सुद्धा झालं, संसदेत सुद्धा आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे, शेतकऱ्याचा मुद्दा पेटताना दिसतोय. शेतकऱ्याचं लेनदेन सरकारला राहिलं नाही. धर्म आणि जातीच्या राजकारणात सरकार, सगळे पक्ष महसूर आहे. त्याच्यात माहित आहे का शेतकरी शेतमजूर गरिबाकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल, तो उपाशी मेला तरी चालेल. जाती धर्माचं राजकारण सगळ्या पक्षांनी करावं, मतं घ्यावे, संपून टाकायचा विषय. सरळ भूमिका आहे. बच्चू कडूजी, पण आता तुम्हाला नेमकं काय वाटतं? रस्त्यावर असा ठिय्या देऊन, एकीकडे टायर जाळून या सगळ्यांना न्याय मिळणार आहे का? शेतकऱ्याला खरंच न्याय मिळणार आहे का? आता करायचं काय करायचंय, काय केलं पाहिजे तुम्ही सांगा ना. आम्ही काय करावं, काय करावं? उपोषण केलं, सरकार जाग्यावर येत नाही. पैदल चाललो 8 दिवस, सरकार काम करत नाही. मग आता काय केलं पाहिजे? अगदी बच्चू कडूजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.